त्रिसरण पंचशील ग्रहण कराल. नमो तस भगवतो अरहतो 3 वेळा म्हणा. स भगवतो अरहतो बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. तिसरण शरणागमनं संपूर्णं. पाणातिपाता वैरमणि सिक्खापदं समादियामि. अधुनादाना वैरमणि सिक्खापदं समादियामि. कामेषु मिच्छाचारा वैरमणि सिक्खापदं समादियामि. मुसावादा वैरमणि सिक्खापदं समादियामि. सुरामेरयमज्जपमादट्ठाना वैरमणि सिक्खापदं समादियामि. साधु 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 तिसरणेन सद्धिं पंचशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कृत्वा अपमादेन शीलं संपादितव्यं. साधु साधु. त्याच्या आवाजासोबत कशाला छेडछाड करतात? बोधिवृक्षाकडे यस्य मूले निसिन्नो वा सब्बारि विजयं अका. पत्तो सब्बन्युतं सत्था वन्दे तं बोधिपादपं. इमे ते महाबोधि लोकनाथेन पूजिता. अहं पिते नमस्सामि. बोधिराजा नमोस्तुते. यस्य मूले निसिन्नो वा सब्बारि विजयं अका. पत्तो सब्बन्युतं सत्था वन्दे तं बोधिपादपं. इमे ते महाबोधि लोकनाथेन पूजिता. अहं पिते नमस्सामि. बोधिराजा नमोस्तुते. यस्य मूले निसिन्नो वा सब्बारि विजयं अका. पत्तो सब्बन्युतं सत्था
वन्दे तं बोधिपादपम् इमे ते महाबोधि लोकनाथेन पूजिता अहं पिते नमस्सामि बोधिराजानमस्तु ते। साधु साधु साधु। हा जो बोधिवृक्ष आहे भगवान बुद्धाच्या हयातीत भगवान बुद्ध इथे असताना तथागतांच्या उपस्थितीत हा रोपलेला बोधिवृक्ष आहे। बुद्धगयेच्या महाबोधिवृक्षाची एक फांदी तिथून आणून आनंद भिक्षूच्या हाताने या ठिकाणी रोपलेला हा बोधिवृक्ष आहे। या बोधिवृक्षाला आनंद बोधिवृक्ष असं म्हटलं जातं। म्हणजे प्रसेनजित राजाला चिंता झाली की तथागत तर आता इथून जाणार, आज ना उद्या तथागत जातील, तथागतांच्या नंतर इथे असं काय असावं की ज्यामुळे लोक सतत इथे येतील, जसं काहीतरी असावं की जे अजरामर असेल आणि ज्यामुळे लोक इथे सतत येतील आणि बुद्धत्वाचं अनुस्मरण करतील, धम्माचं चिंतन करतील, संघगुणांचं अनुस्मरण करतील, असं काय असावं प्रसेनजिताच्या मनात आलं आणि त्याने इथे असलेल्या काही ज्येष्ठ भिक्खूंना, आनंद भिक्षूला विशेषतः ही गोष्ट सांगितली आणि आनंद भिक्षूंनी भगवंतांची परवानगी घेतली। तथागतांनी अनुमती दिली। पहिल्यांदा तथागत त्याला नकार देत होते की लोक त्याची पूजा करतील पण त्याच्याबद्दलचं महत्त्व जाणणार नाहीत, त्याचं मूल्य जाणणार नाही, लोक त्याची केवळ पूजा करतील, ते एक प्रकारे कर्मकांड होईल। आनंद भिक्षूंनी भगवंतांना काही गोष्टी लक्षात आणून दिल्या आणि तथागतांनी त्यावेळेला अनुमती दिली। तेव्हा बुद्धगयेच्या महाबोधी वृक्षाची एक फांदी आणून या ठिकाणी रोपण्यात आली। बुद्धगयेचा महाबोधी वृक्ष हा चौथा आहे, मी त्या ठिकाणी सांगितलं, परंतु हा महाबोधी वृक्ष तोच आहे जो या ठिकाणी रोपलेला होता। म्हणजे अनेकदा ही जी माती भरलेली आहे याच्यामध्ये दिसते आपल्याला, अनेकदा याच्यामध्ये असे हे पूर्ण लाकडा खिंडार पडते, एकच फांदी राहते आणि पुन्हा त्याच्यात माती भरून त्याला सपोर्ट करतात। हे दोनही बोधिवृक्ष म्हणजे अनुराधपूरला श्रीलंकेमध्ये लावलेला बोधिवृक्ष आहे तो पण तोच आहे जो लावलेला होता आणि हा देखील तोच आहे जो लावलेला होता। म्हणजे 2600 वर्ष झाले। तर या महाबोधी वृक्षावरूनच फाइयान आणि हुयनसांग आणि त्या लाओ त्से तुंग या लोकांनी चीनी प्रवासी जे आले होते बौद्ध इतिहास शोधण्यासाठी, तर या महाबोधी वृक्षावरून त्यांना या जागेचं महत्त्व कळलं। म्हणजे त्यांना लक्षात आलं की इथे जैतून आहे हेच आहे ते। मग त्याचे शिलालेख मिळाले, त्यांनी त्याला ट्रान्सलेट केले, नालंदावरून नेलेल्या त्यांनी साहित्याला ट्रान्सलेट केले आणि हळूहळू त्यांना मिळाले। तर सर्वात पहिल्यांदा म्हणजे हे गंधकुटी जिथे आपण आता होतो किंवा हे जे भिक्खूंचे निवास आजूबाजूला आहेत, हे डॉमेट्रीज आहेत, आपण ज्या ठिकाणी आहोत किंवा जिथे जिथे माती दिसते याच्या सगळ्याच्या खाली स्तूपच आहे, भिक्खूंचे निवास आहे, डॉमेट्रीज आहेत। मी म्हटलं की 100 एकर जमीन होती जे लांब आणि रुंद, त्या ठिकाणी लोकांनी उत्खनन केले, घरं निघाले वगैरे वगैरे। तर त्या चीनी प्रवाशांना हा बोधिवृक्ष महाबोधी वृक्ष सगळ्यात पहिल्यांदा दिसला आणि या ठिकाणी असलेला शिलालेख त्याला दिसला। अशोक सम्राटाने त्याला जतन केलं होतं, पण नंतर जवळपास 700 वर्षांनी तथागतांच्या परिनिर्वाणानंतर 700 वर्षांनी, अनेकदा मी तुम्हाला सांगत आहे की तो एक काळ असा आला की भगवान बुद्धाच्या धम्माचा म्हणजे धम्मा अनुयायांचा ऱ्हास झाला। त्याला कारणी काही भिक्षू होते, त्याला कारण म्हणजे वैदिक धर्माची म्हणजे भरभराट झाली ते होतं, त्याला कारण निगंडानाथ पुत्ताच्या श्रमणांनी म्हणजे जैन साधूंनी बौद्ध धर्माच्या अनुयायांना जे आहे ते आपलंसं केलं। म्हणजे असं करता करता तथागतांच्या परिनिर्वाणानंतर 350 वर्षांनी बुद्ध धर्म हा जवळजवळ लुप्त होत चाललेला होता। परंतु तिकडे बौद्ध राष्ट्रांच्या मध्ये अशोक सम्राटाने सोन, उत्तर असे जे भिक्षू पाठवले होते, म्हणजे आजचा मलेशिया, कंबोडिया, म्यानमार, थायलंड, श्रीलंका या ठिकाणी जे भिक्षू पाठवले होते तिकडे बौद्ध धर्म अस्तित्वात होता। बुद्धाचा धम्म, बुद्धत्व किंवा अरहत हे कधी या सृष्टीतून मिटणार नाही। बुद्ध असं सांगतात की ही सृष्टी अस्तित्वात असेपर्यंत बुद्धत्व, बुद्धाचा धम्म आणि बुद्धाचा श्रावक संघ आणि बुद्धाचे तत्वज्ञान हे जे अर्हत आहेत, हे अर्हत या सृष्टीमध्ये कायम राहतील। एक क्षण असा होणार नाही की ज्या क्षणामध्ये या सृष्टीत जिवंत अर्हत नसतील किंवा अर्हतत्वाला प्राप्त करणारे नसतील। भगवान बुद्ध जी वाणी म्हणजे घोषणा करतात ती सत्यवचना आणि तो एक उद्देश होता
आनंद भिक्षूंनी तथागतांना विनंती करून महाबोधी वृक्षाची एक फांदी इथे आणून लावली. जेतवनाचं फार मोठं महत्त्व आहे बुद्ध धम्मामध्ये. जेतवन म्हणजे इतिहासाचा साक्षीदार आहे हा जो परिसर आहे. जसं चिंचा नावाची चांडाळ स्त्री, तिचं उदाहरण याच जेतवनात घडलेलं, ठीक आहे. ती किसा गौतमीचं उदाहरण याच ठिकाणी घडलेलं. अजून आता मी तुम्हाला सांगत होतो पटाचाराचं उदाहरण याच ठिकाणी घडलेलं, अंगुलीमालाचं उदाहरण याच ठिकाणी घडलेलं. आता तुम्ही जाणार आहात त्या कॉर्नरला जी कुटी आहे अलीकडची पहिली, तर भगवान बुद्ध या जेतवनामध्ये एकदा विहार करीत असताना एका भिक्षूला कुष्ठरोग झाला होता, लेप्रसी. डोक्यात जखमा होत्या, डोक्याच्या टाळूपासून पायाच्या तळव्यापर्यंत शरीरामध्ये शरीरभर पूर्ण जखमा झालेल्या होत्या आणि त्या जखमामध्ये दुर्गंधी वाहत होती. त्यामुळे त्या भिक्षूला चालायला जमत नव्हते, भिक्षाटन करण्यासाठी तो जाऊ शकत नव्हता. दुसरे भिक्षू भिक्षांना मागून आणलेलं त्याला देत नव्हते, कारण त्याच्या जवळ गेलं की त्याच्या शरीरातून वास येत होता, पस निघत होता, दुर्गंधी येत होती. आणि 2 आठवडे साधारण झाले. भगवान बुद्ध जेव्हा जेव्हा उपदेश करण्याकरिता संथागारात भिक्खूंच्या समोर यायचे त्यावेळेला सर्वांच्याकडे एक नजर फिरवायचे, कारण एक विनय आहे की तथागतांची अनुमती घेतल्याशिवाय इथून कोणी बाहेर पडत नव्हते आणि जर बाहेरून कोणी आले तर तथागतांची अनुमती घेतल्याशिवाय ते इथे राहत नव्हते. त्यामुळे भगवंतांना ह्या सगळ्या गोष्टीची जाणीव होती की इथे कोण आहे कोण नाही. मग 2 आठवडे एक तो भिक्षू, ज्या भिक्षूला कुष्ठरोग झालेला होता, तो दिसतच नव्हता. 2 आठवड्यानंतर भगवंताने एके दिवशी त्या संथागाराच्या प्रवेशद्वारावर भगवान बुद्ध उभे राहिले, भिक्खू आतमध्ये बसलेले होते आणि भगवंताने विचारणा केली की तो अमुक अमुक भिक्खू दिसत नाहीये. त्यावेळेला बाकीचे भिक्खू म्हणाले की भगवान, त्या भिक्खूच्या शरीरावर जखमा झाल्या आहेत कुष्ठरोगाच्या, महारोगाच्या. डोक्यापासून पायापर्यंत त्याच्या पस वाहत आहे, दुर्गंधी वाहत आहे. त्यामुळे तो भिक्खू कोणाच्या मध्ये कोणाच्या सोबत जाऊन बसत नाही. भगवंताने विचारणा केली मग त्याच्या भोजनाचं काय, त्याच्या पिंडपाताचं काय, तो चालू शकत नाही. तर भिक्खू म्हणाले भगवान, त्याच्या जवळ कोणी जात नसल्यामुळे, तो कुठे जाऊ शकत नसल्यामुळे तो 2 आठवड्यापासून साधारण तो उपाशी आहे. भगवान बुद्धांनी भिक्षूंना उपदेश केला नाही. म्हणजे बुद्धत्व हे कसं आहे बघा, छोट्या छोट्या गोष्टीवर तुम्हाला केंद्रित व्हायचं आहे. मी जे सांगत आहे ते फार रेअर आहे, तुम्हाला ते दुसरं कोणी सांगणार नाहीत, कदाचित सांगत नाहीत, है ना. आता आपण पाहिलं नागपूरचा तो ग्रुप आलेला, 10 मिनिटात त्यांची वंदना झाली आणि ते उठून गेले. मलाच त्यांनी माहिती सांगायला लावली. ही तळमळ तुमच्यासाठी अशी आहे की आम्हाला त्याचा एक स्वार्थ आहे. आबा आणि मी किंवा पप्पू, आमच्यासोबत जे कार्यकर्ते अभिजित वगैरे जे आहेत किंवा कश्यप वगैरे, आम्ही, आमचा एक स्वार्थ आहे की आम्हाला तुम्हाला आनंद मिळवून द्यायचा आहे. तो तुम्हारे हृदय से जो है दुआ निकलेगी तो हमारी उम्र बढ़ेगी, हमको सुख मिलेगा, ये हमारा स्वार्थ आहे ना. म्हणजे हे सगळं जे आहे ना, तुम्हाला वारंवार एक लक्षात आणून देतो की तुम्ही केंद्रित व्हा, हे तुम्हाला कोणी सांगणार नाही. आणि मग भगवान बुद्धांनी उपदेश केला नाही, म्हणजे बुद्धत्वाचं वर्णन कसं करता येईल, कळेल का, म्हणजे बुद्ध काय आहेत. भगवान बुद्ध त्या दरवाजावरून वापस जातात जेव्हा माहीत पडतं की 2 आठवड्यापासून तो भिक्षू उपाशी आहे. आनंद भिक्षूला भगवान बुद्ध आपल्या सोबत घेतात, आपल्या भोजन पात्रामध्ये पाणी घेतात आणि भिक्षू आनंद मागे आणि तथागत पुढे त्या भिक्षूच्या कुटीकडे, निवासाकडे भगवान जातात. बाकीचे भिक्षू पाठीमागून चालत चालत जातात आणि पाहत राहतात. तिथे गेल्यानंतर भगवान बुद्ध त्या भिक्षूच्या कुटीमध्ये जाऊन त्याला भिक्षूचं डोकं आपल्या मांडीवर ठेवतात, आपल्या अंगावरचं वस्त्र फाडतात, स्वतःच्या भोजन पात्रामध्ये ते वस्त्र ओलं करतात आणि त्या ओल्या वस्त्रानं डोक्यापासून पायापर्यंत त्या भिक्षूचं शरीर स्वच्छ करून देतात. बाकीचे भिक्षू त्या कुटीच्या बाहेर उभे राहून ते पाहत आहेत. आनंद भिक्षू भगवंतांच्या जवळ आहेत. भगवान बुद्ध त्या भिक्षूचं शरीर स्वच्छ करत असताना बोधांग सुक्त त्या ठिकाणी त्याला सांगतात. बोधीला प्राप्त करून देणारे अंग, बोधी म्हणजे ज्ञान. मी बसमध्ये सांगितलं होतं, कोणत्या एका बसमध्ये सांगितले, दोन्ही बसमध्ये सांगितले मी, बोधांग सांगितले तुम्हाला, हे की नाही. तर बोधांग हे बुद्धत्वाचं ज्ञान आहे. म्हणजे परित्राण पाठाची सुरुवात कशी झाली, ही घटना फार महत्वाची आहे. जे भगवान बुद्ध त्या भिक्षूचं डोकं आपल्या मांडीवर घेऊन त्याला बोधांग सुक्त सांगत होते आणि मध्ये मध्ये विचारत होते की हे भिक्खू, तुझ्या शरीरातल्या वेदना आता कमी वाटत आहेत का. आता ज्याचं डोकं तथागतांच्या मांडीवर आहे, ज्याचं शरीर भगवान स्वच्छ करत आहेत, त्याच्या शरीरात वेदना कुठे राहतील, राहू शकतात का,
नॅचरली त्या वेदना गायब होतील, त्याचं मनच त्या वेदनांवर असणार नाही. म्हणजे तो एवढा आनंदित आहे, एवढा प्रसन्न आहे, तो स्वतःला एवढा धन्य समजत आहे. भगवान एकीकडे त्याला बोधांगाचा उपदेश करत आहेत. बोधांगामध्ये 7 अंग आहेत: स्मृती, धम्मविचय, वीर्य, प्रीती, प्रश्रब्धी, समाधी आणि उपेक्षा. याची भावना तो करत आहे. भगवान उपदेश करत आहेत, त्याचं शरीर स्वच्छ करत आहेत. मध्येच भगवान त्याला विचारत आहेत. आणि हे करत असताना भगवान बुद्ध विचारत असताना तो सांगत आहे की भगवान, माझ्या शरीरात आता वेदना कमी होत आहेत. आणि असं करता करता काही वेळानंतर त्या भिक्षूचा मृत्यू होतो. त्या भिक्षूचा मृत्यू होतो त्यावेळेला भगवान बुद्ध बाहेर येतात गंधकुटीच्या. साधू साधू सुखी. बामन माणूस आहे, वंदन करते मला पाहिल्यावर. इधर कैसे मिले आप? इधर कैसे आए हो? इधर हमेशा आना डेली। अभी हम आएंगे रोज. आपको तो मालूम कहाँ रहना। बिल्कुल. हाँ ठीक है बंदे जी आते. भगवान बुद्ध बाहेर आले त्यावेळेला बाकीचे भिक्षू विचारत होते की भगवान, त्या भिक्षूचा मृत्यू झाला, त्याची गती काय असेल. भगवान बुद्धांनी स्मित हास्य करून त्या भिक्षूंच्याकडे पाहिलं आणि भगवान म्हणाले, भिक्खूंनो, त्याला सद्गतीचा लाभ झाला. पण ही गोष्ट फारच महत्वाची आहे, आपणाला फार मोठी शिकवण यातून मिळते. तर भिक्षूंना आश्चर्य वाटलं की त्याच्या शरीरात एवढ्या प्रचंड वेदना आहेत, त्याचं शरीर पूर्णपणे जखमांनी भरलेलं आहे, तो पूर्ण म्हणजे अशांत आहे, विचलित आहे, त्या पीडा त्याला सहन होत नाहीयेत. आणि अशा अवस्थेत त्याचा मृत्यू होतो आणि त्याला सद्गती कशी लागते. भिक्खूंच्या चेहऱ्यावरती ते पाहिल्यानंतर भगवंतांनी ते ओळखलं की भिक्षूंना याबद्दल आश्चर्य वाटत आहे. तर भगवान म्हणाले, भिक्खूंनो, ज्या वेळेला त्याने अंतिम श्वास सोडला त्यावेळेला तो उपदेश ऐकत होता, म्हणजे तो किती शुद्ध अवस्थेत होता आणि ही त्याची सद्गती आहे. त्यावेळेला भिक्खूंना ते लक्षात आलं की भगवान बुद्धाच्या उपदेशामध्ये काय सामर्थ्य आहे. मग त्याच्यानंतर लोकांना ह्या घटना कळत गेल्या. बरं, दुसरी एक घटना अशी घडली की भगवान त्यावेळेला श्रावस्तीतच असताना, म्हणजे भगवान त्यावेळेला कुशीनगरच्या प्रवासात असताना, वैशाली ते कुशीनगरच्या प्रवासात असताना चुंद लोहाराने भगवंतांना जे सुकर्मतवाचं भोजन दिलं आणि त्यामुळे तथागतांना अतिसार झाला. भगवान बुद्धांनी एका भिक्षूला आपल्या जवळ बोलावलं आणि म्हणाले की हे भिक्षू, तू आता बोधांगाचा पाठ कर. जे भगवान बुद्धांनीच सुत्त ते उपदेश केलेलं होतं, त्या बोधांगाचं फार मोठं मूल्य आहे. जे मला आठवतं, मी डॉक्टर साहेबांकडे 2दा बसलो होतो. 2ही वेळा मी त्यांच्यासोबत बसून ते बोधांगाचा पाठ केला. म्हणजे मी पाठ करत होतो. डॉक्टर साहेब म्हणाले, भंतेजी काहीतरी तुम्ही करत आहात. मी म्हटलं हो, मी बोधांगाचा पाठ करत आहे. म्हणजे त्या काळापासून भगवंताच्या याच्यामध्ये कर्मकांड नाही. बरं, भगवान बुद्ध अतिसाराच्या आजाराने गळून गेलेले होते आणि भगवान बुद्ध भिक्षूला बोलावतात आणि म्हणाले की हे चुंद नावाच्या भिक्षूला, आणि भगवान म्हणाले की हे चुंदा, आता बोधांगाचा पाठ कर. बोधांगाचा पाठ करत आहे चुंद भिक्षू. भगवान शांतपणे पडलेले आहेत आणि काही वेळानंतर भगवान शांत होतात आणि चुंदाला सांगतात की आता तू जा. तथागतांचे शरीर स्वस्थ झाले. तथागतांच्या शरीरामध्ये आता प्राण आला, एक सामर्थ्य आलं, शक्ती आली, बळ आलं. म्हणजे बुद्धाच्या उपदेशामध्ये असं सामर्थ्य आहे. सुत्त पठण त्यासाठी केलं जातं. आजारी असलेल्या माणसाकडे माझा एक अनुभव सांगतो. आता ती घटना आली म्हणूनच. नालंदाच्या जवळ बिहार शरीफ नावाचं एक गाव आहे. मी त्या ठिकाणी राहत होतो 2001ला. एका शाळेमध्ये मी शिकवायला जायचा आणि MA पाली करायचा नालंदा विद्यापीठामध्ये. तर तिथल्या एका फॅमिलीमध्ये त्या लोकांनी मला आपला मानसपुत्र मानून मला फॅमिलियर बनवलं. माझ्यासाठी घर, एक वरती रूम त्यांची तयार केलेली, ती अजून एक आहे, ती माझ्यासाठी आहे. मग ते जे पिताजी होते त्यांची आई म्हातारी बाई होती, ती जवळपास 93 वर्षाची होती आणि ती खाटेवर पडून होती. 6 दिवस झाले ती बोलत नव्हती, पाहत नव्हती, डोळे बंद होते, श्वास चालू होता. आणि त्यांचे मुलं आमच्या शाळेत होते, मी त्यांना शिकवायला होतो. मग ते म्हणाले की सर, आपको मम्मी पापा ने घर पे बुलाया. मी फोन केला तर मम्मी म्हणे की आप आइए ना बेटा. मी म्हणलं हां आत आहे. मग संध्याकाळी 7 वाजता गेलो. मला चहाची सवय, मी म्हटलं मेरे को चाय पिलाओ पहले. तो 7 दिन से बात नहीं कर रहे, क्या बात है. म्हणलं देखते हैं कुछ करके होता है क्या. मग एक भगवान बुद्धाचं पोस्टर आणलं आमच्या शाळेतून, एवढं एक 2x3चं पोस्टर आणलं आणि त्या बाईच्या डोळ्यासमोर ते पोस्टर लावलं. मी एकटाच बसलो. रात्री 9:30 वाजल्यापासून ते 2:45 वाजेपर्यंत मी सुतपठण करत होतो आणि ती एकटीच म्हातारी, बाकीचे सगळे बाजूला बसलेले.
3:15 वाजता त्या म्हातारीने डोळे उघडले, माझ्या डोक्यावर हात ठेवला, आपकी तब्येत कैसी आहे एवढं वाक्य बोलले आणि तिने जीव सोडून दिले. म्हणजे मला शहार येतात माझ्या अंगावर. म्हणजे हे सामर्थ्य आहे, यामध्ये असं काही तोतांड नाही. फार फार मोठं सामर्थ्य आहे भगवान बुद्धाच्या उपदेशामध्ये, त्या तथागतांच्या वचनामध्ये. म्हणजे त्या भिक्षूच्या सद्गतीवरून लक्षात येतं. आणि स्वतः भगवान बुद्ध आजारी असताना बोधांगाचा पाठ करायला लावता. आणि पठण करणारा आणि श्रोता या दोघांच्यामध्ये देखील तेवढं प्युरिफिकेशन असलं पाहिजे, तेवढं श्रेष्ठत्व, तेवढी श्रद्धा, तेवढा विश्वास, तेवढी शुद्धी असली पाहिजे. तर त्या पठण करणाऱ्याला त्याचा लाभ होतो आणि श्रोत्यांना देखील त्याचा लाभ होतो. तेव्हापासून ते परित्राण पाठ म्हणजे सुत्त पठण करण्याची जी संस्कृती आहे ती बौद्ध अनुयायांच्यामध्ये सुरू होते. आजारी असलेल्या व्यक्तीला बोधांगाचा पाठ ऐकविला जातो. पाली भाषेतच ऐकविला जात नाही, तर त्याचा आपल्या भाषेमध्ये अर्थही सांगितला जातो. जर त्याची क्षमता असेल ऐकण्याची किंवा समजून घेण्याची, त्याची जर काय म्हणतो आपण त्याला की सिच्युएशन असेल आणि खरंच माणूस त्यातून मुक्त होऊ शकतो. तर या सगळ्या घटना या जेतवनामध्ये घडलेल्या आहेत. त्या कुटीकडे तुम्ही जाल, अभिवादन करून जे आहे ते आपल्या बसकडे तुम्ही परत याल. आता मी काही फिरत नाही है ना. इथून जात असताना असे परत त्या बाजूने या, परत एकदा गंधकुटीकडे या. त्या कोपऱ्यामध्ये गंधकुटीच्या पलीकडच्या स्तूपावरून उभे राहून पाहाल तर एक विशाल मूर्ती दिसते. ती मूर्ती बंद आहे म्हणून मला आजही माहिती पडलं, मला मेल आला. आपणाला तिथे जाता येणार नाही, गेटपर्यंत जाऊन बघणार आहोत आपण. ठीक आहे, जाऊन